नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक एक खाशेल्या कार्यावळीन आयज तुमच्या सगळ्यांचो प्रायम टीव्हीचेर हांव परत एक फावट येवकार करता. आयचो एपिसोड खास आसतलो कारण हो शो आयचो एपिसोड जो आसा तो आमच्या हेल्था कडेन आमच्या भलायके कडेन सामको लागीं आसा. आनी आमी खुबदां म्हणटा की हेल्थ इज वेल्थ हें सगळ्यांनी कॉमनली आयकलां आसतलें, पूण कित्याक म्हणटा हाजेर जेन्ना विचार करता तेन्ना पोस्ट कोवीड सगळ्यां बरोबर जें कितें जालें की आमी पळयलें तेन्ना आमकां कळ्ळें आसतलें की आमची हेल्थ, आमची भलायकी कित्याक खूब बरी उरपाक जाय ती. भलायकी बरी उरत, आमी बरें जिवन जगपाक शकता, आमी हॅपी उरपाक शकता. ही गोश्ट तुमच्या मतीन दवरा, तकलेन घाला, कारण ह्यो गोश्टी जितले बेगीन आमी समजतले तितलेंच आमकां आमचें आयुश्य बऱ्या तरेन जगपाक मजत जातली. आनी आयज भलायकेचेर एक स्पेशल एपिसोड आमी करता आनी भलायके कडेन जेन्ना आमी उलयता तेन्ना आयज अशा एका इशूचेर उलयतले जो आमच्या प्रत्येकाच्या लायफान आयज सामको गरजेचो आसा, तो म्हळ्यार हाडा विशय. आमची हाडां जी आयज काल आमी खुबदां म्हणटात की जशें वय जाता तशें हाडां वीक जाता किंवा बाकीच्यो गोश्टी सगळ्यो आमी उलयता. आनी ही जर हाडां बरी उरपाक जाय किंवा आमचे बोन जे आसात ते सारके हेल्दी उरपाक जाय जाल्यार कितें करपाक जाय, आनी स्पेशली जे आमचे नी आसा, आमचें जें धोंपर आसा ताजे बद्दल, कारण हे एक पिलर आसा, आमचो आख्खो स्ट्रक्चर, आमची फूल बॉडी घट दवरपाचो प्रयत्न करता. अशें जे एक भाग आसा आमच्या हांगाचो ताजेर आमी खास करून उलयतले आनी ताजेर उलोवपा खातीर अशाच एका हॉस्पिटलान आमी आयिल्ले आसा. जे हॉस्पिटलाचें नांव आमी सगळ्यांनी आयकलां आसतलें, तें म्हळ्यार मणिपाल हॉस्पिटलान आमी आयिल्ले आसा. आनी अशे एक दोतोरा कडेन आमी उलयतले, गोंयचे अशे फामाद ऑर्थोपॅडीक सर्जन, म्हणजे तांचें नांव आमी प्रत्येकान आयकलां आसतलें जेन्ना ह्या इशूचेर समजा खंयच्या ना खंयच्या तरेची उलोवप जर जालां जाल्यार डॉक्टर रोहन देसाय हांचें नांव आमी नक्की आयकलां आसतलें. आनी ते आमच्या बरोबर आयज सद्या ह्या शोन आसा. सर, सगळ्यान पयलीं येवकार आनी देव बरें करूं तुमी टायम दिलो आमकां म्हणून. आनी कारण अशा इशूचेर आमी आयज उलयता जो प्रत्येकाच्या लायफान खूब म्हत्वाचो इशू आसा. जेन्ना आमी बोन हाड म्हणटा, आमी खुबशे मीथ आयकले किंवा खुबश्यो गोश्टी आयकल्यो आनी एसीन बसल्या उपरांत सुद्दां आमकां हाडां वीक जाता, ह्यो सगळ्यो गोश्टी आमी कॉमनली आयकता. सो आयज आमी सुरू करतले एक स्पेशल एका गोश्टी वयल्यान, तो म्हळ्यार नी, आमचें धोंपर. आमी खुबदां म्हणटा की धोंपर झरता किंवा वाटी आमची जी आसा ती वीक जाता. सो ह्यो कश्यो वीक जावपाक शकता आनी गोंयांत ताचें प्रमाण कितें आसा? सी हाका म्हणटा आर्थरायटीस. सो जॉयंट जे आसता, आमी साने जे आसता, ह्युमन आतां बॉडीन आमच्या शरिरान 206 हाडां आसता आनी प्रत्येक जॉयंटाचेर थंय 2 हाडांचो सांखळो जाता आनी मागीर जॉयंट फॉर्म जाता. आनी जॉयंट असो आसता, प्रत्येक जॉयंट तुमी खंय पळयलो तर जॉयंटाक नॉर्मली वयर 2 हाडां आसतलीं आनी मदीं ताका कार्टिलेज आसता. आनी ऑफकोर्स कार्टिलेजा प्रमाणे तुमकां मागीर आजू बाजू तुमकां लिगामेंटूय आसता. सो जॉयंट झरप हें कॉमन. आनी जॉयंट कित्याक झरता तेचें कारणां अनेक आसतात. सो सगळ्यान कॉमन कारण म्हणल्यार ऑस्टिओआर्थरायटीस. ऑस्टिओ म्हणल्यार हाड आनी आर्थरायटीस म्हणजे धोंपर झरप, जॉयंट झरप. सो वया प्रमाणे जे झरप ताका म्हणटा ऑस्टिओआर्थरायटीस. सो तें जालें ऑस्टिओ. सो वया प्रमाणे जसो वय वाडत रावता, एस्पेशली बायलांत चड प्रमाण चड आसा. 60, 70, 80 जालें की धोंपरा झरप रावप आनी हिप जॉयंट झरत रावप किंवा शोल्डर झरप ताका म्हणटा ऑस्टिओआर्थरायटीस. त्याच प्रमाणे गोंयांत इंजुरी चड जाता, बिकॉज गोंयकार चडशे फुटबॉल खेळपी, स्पोर्ट्स खेळपी व्हेरी एक्टीव आसा. सो त्या कारणान त्या लोकांक जे फुटबॉल खेळटात किंवा आनी बाकीचे स्पोर्ट्स खेळटात वीच आर हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स, तितून रनिंग चड जाली, जॉगिंग, जंपींग जालें सगळें, तेन्ना जर इंजुरी जाली, बिकॉज धोंपरा भितर लिगामेंट्स आसतात, ह्या लिगामेंटाक जर टेर जालो, भितरले लिगामेंट, कुशन्स आसतात, तांकां इंजुरी जाली किंवा कार्टिलेज इंजुरी जाली आनी ती जर त्या वेळार सपोज फॉर सम रिजन ती ट्रीट तुमी करूं ना, बारीकशें काम आसा ताका सोडलें व्हडलें मागीर तें फुडें प्रमाण वाडून 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 हळू फुडल्या 20-15-25 वर्सां तें झरप ताका म्हणटा पोस्ट ट्रॉमॅटीक आर्थरायटीस. मागीर तुमकां दुसरो संधिवात आसता तर ते संधिवात म्हणून आसता. सो हे सगळें जर आमी म्हणटा की इंजरीज जाली किंवा झरपाक लागली, हाजी सुरवात कळपाक शकता? हय, एक आजकाल सोंपें आसा, एक MRI केल्यार पुरो. ओके. तुमकां जर खंयचो पार्ट दुखता, धोंपर दुखता किंवा हिप जॉयंट दुखता, एक्सरे तुमचो नॉर्मल येता एका बिकॉज तुमचें वय कमी आसा. बट तुमी MRI जर केलो आनी तुमकां दोतोरान जर सांगलें MRI करपाची गरज आसा, MRI तुमकां सगळें दिसतलें, दोळ्या फुडें दिसतलें. MRI वील पिक अप एवरीथींग. हाडान इंजुरी पिक करतलो, कार्टिलेज इंजुरी पिक करतलो, लिगामेंट, कुशन सगळें दिसतलें तुमकां, मसल इंजुरी. सो ती एज कितें आसता सर सादारणपणे जी अशे तरेचे इश्यूज जे येवपाक लागतात? आतां एक जर फुटबॉलर जर आसा जाल्यार खंयच्या एजीचेर जावपाक शकता? स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरी तुमकां बेगीन येतली.
एक्टीव तांचो टायम जेन्ना आसता 18-19-20 वर्सां 25-30-40 वर्सां तेन्ना तुमकां स्पोर्ट्स इंजुरी तेन्ना तुमकां इंजुरी MRI जर केलो तुमकां देर आनी देर कळटा कितें प्रॉब्लम आसा आनी मागीर तुमी रेक्टिफाय करा. ओके सो स्पोर्ट्स इंजुरीचे ट्रिटमेंट करपी दोतोरूय सेपरेट आसता. ओके आमी रिप्लेसमेंट सर्जन. सो वी आर द पीपल हू कम इन टू पिक्चर जेन्ना जॉयंट कंप्लीट काबार जालो आनी तेन्ना मागीर आमी ऑपरेशनाक आयले. स्पोर्ट्स बिकम्स डिफरंट स्पेशालिटी बट तो मणिपाल आमचे कडेन आसा सेगमेंट आसा वेरीन पीपल आर ऑल्सो डिलिंग विथ दॅट. बरोबर. MRI केलो तुमकां कळ्ळो आनी देर आनी देर ट्रीट द इंजुरी. सो आतां तुमी रिप्लेसमेंटाचें जेन्ना उलयता तेन्ना एक भंय आसता तकलेन की बाबा आपले नी रिप्लेसमेंट केले किंवा जॉयंट आतां आमी नीचेच उलयता कारण वाटयेचे रिप्लेसमेंट जर केले जाल्यार तातूंत भंय आसता एक की बाबा आपले फुडें कशें जातले किंवा कशी रिप्लेस जातली. सो हाजे बद्दल आमकां थोडें कितें सांग. हय. सो आतां चडशे लोकांक हांव पळयता आमच्या प्रॅक्टिसीन एटलीस्ट म्हाका दिसना कोणाक व्हडलोसो भंय आसा. सो थोड्या एरियान गोंयान ऑफकोर्स आतां 12 तालुका जर आसा लायक थोड्या तालुकान ऑफकोर्स तो भंय आसतलो बिकॉज तांकां तितलो एक्सपोजर ना. पूण ह्या बेल्टान जर पळयलो तुमी पणजे मडगांव पर्वरी म्हापशां म्हणसर ह्या बेल्टान तरी लायक खुबशे लोक लायक एक्सेप्ट करून लायक येतात पयलींच प्रिपेर करून येता. सो हांगा आमकां प्रिपेर्ड पेशंट मेळटा. पूण थोडे येतात हांगा थंयच्यान जांकां भंय आसता जांकां करपा नाका बिकॉज ऑफ बॅड एक्सपिरियन्स इन द पास्ट. सो दॅट इज बिकॉज जेन्ना तेंची ऑपरेशनां पयलीं जातालीं 15-20 वर्सां पयलीं तेन्ना प्रोटोकॉल चेंज आशिल्ले. आतां प्रोटोकॉल इतलें इम्प्रूव जाल्लें आसा की तुमचो तें मागीर उलया आमी म्हणजे स्टे कसो आसता कितें आसता तें. पूण तुमकां 2-3 वरां भितर तुमी उबे रावता तुमी चलपा लागता. 1-2-3 मिनट तुमकां व्यायाम करचो पडटा ताका म्हणटा फिजिओथेरपी. ताच्या मागीर लिटरली तुमकां 4-5 किलोमिटर चलपा मेळटा. तुमकां सपोज खंय चडपा मेळटा देंवपा मेळटा जमनीर बसपा मेळटा. खुबशे पेशंट म्हणटा की आमकां मांडी घालूंक मेळटली काय ना आसर मांडी घालूंक मेळटली काय ना तेंय एलावड आसा प्रोवायडेड तुमी तुमचे धोंपर तितले बँड करून दाखोवपा जाय. सो तुमी जर बरी फिजिओथेरपी केली जाल्यार तुमकां प्रत्यक्षान सगळीं कामां करपा मेळटा. आनी इतलें करून सुद्दां तो जॉयंट तुमकां 18-20 वर्स चलतलो. इतलें करून सुद्दां म्हणजे लिटरली एवरी डे सदां 5-5 किलोमिटर चलोन सुद्दां सायकलींग करून सुद्दां किंवा खंय चडोन देंवोन टेनीस खेळून बॅडमिंटन आमी रेकमेंड करना. इट्स हाय इम्पॅक्ट स्पोर्ट्स बट सिंपल स्पोर्ट्स जो तुमी खेळोन सुद्दां तुमकां तो जॉयंट चलतलो. ओके. दोतोर आमी हे जेन्ना उलयता तेन्ना एक आतां खूब टॅक्नोलॉजी आयल्या खरो बट एक ट्रेडिशनल सुद्दां एक वे आसली नी रिप्लेसमेंटाक ती अजुनूय प्रॅक्टीस करता. हय खुबशे लोक प्रॅक्टीस करता. आतां नवीन जे आयिल्लें आसा गेल्या 5-6 वर्सांनी रोबोटीक सर्जरीज. सो आतां मणिपाल लग्न आमी ऑलरेडी रोबोटीक सर्जरी ऑलरेडी घेतलेलो आसा जॉन्सन कंपनीचो गेल्या 1.5-2 म्हयन्या पयलीं. सो आतां आय एम प्रॅक्टिसींग ऑल रोबोटिक्स बिकॉज आय एम ऑफरिंग सगळे रोबोटीक सर्जरीज बट नॉर्मल कन्वेन्शनल म्हणटात ताका ट्रेडिशनल वे ऑफ डुईंग इट तेंय चालू आसा. सो खुबशे सेंटरान ना न्ही सद्या. बरोबर. सो खुबशे लोक लायक नॉन रोबोटीकूय करता. सो रोबोटीक जे नी सर्जरी आसा ती मणिपालान हांगासर तुमकां बेस्ट तुमकां हांगासर एक ऑप्शन आसा जर तुमी जर तुमचे जर धोपरा जर केन्ना रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट जर आसा जाल्यार. पूण दोतोर हाजेरूच म्हाका एक हें करपाचें आशिल्लें की एक आसता की फूल नी आमी रिप्लेस करता आनी पार्शली रिप्लेस करता. ती दोनूय शक्य आसा करपाक आनी केस टू केस आसता कितें आसता. हय. सो दोनूय शक्य आसा. सो तें कळपाक तुमकां मॉडल जाय पडटलो. आतां हो नॉर्मल मॉडल नॉर्मल जर जॉयंट जर आसा ताका नॉर्मल कार्टिलेज आसता ही धवी दिसता तुमकां. ही जर कार्टिलेज एका वाटेन जाल्ल्या आनी जर बाकीचो सगळो पार्ट जर बरो आसा तुमचे लिगामेंट जर बरे आसा जाल्यार तुमकां एक बारीक जॉयंट घालपाक मेळटा. ताका म्हणटा पार्शल नी. ओके. पार्शल म्हणजे बारीक घालूंक मेळटा. सो आमचे कडेन जी रोबोटीक सिस्टम आसा वी कॅन डू अ टोटल नी आनी पार्शल नी. दोनी करपाक वी कॅन डू बोथ बट पेशंट असो येवपा जाय. प्रॉब्लम कितें आतां इंडियान नॉर्मली चडशे पेशंट डिले करता ना हांगाच आहा न्ही आसा मातशें दुखता आसूं इनिसांव घाल हें कर तें कर आनी मागीर फायनली जरोन मागीर फायनली तेन्ना ते येतात न्ही दे कम वीथ अशें सिच्युएशन की कंप्लीटूच धोपट जाल्लें सगळें जाल्लें. सो तें हांगाय जाल्ला पोनाय जाल्ला लिगामेंटूय चलना. जेन्ना अशें चित्र आसता तेन्ना मागीर आमकां टोटल करचो पडटा. तेन्ना मागीर आमकां असो घालचो पडलो हाका म्हणटा टोटल. सो हो टोटल फूल सरफेस तुमी चेंज करा. सो जॉयंट भायर काडून कट करून भायर उडोवपाची गरज ना ताका शेपींग करचें पडटा. ओके. अल्टिमेटली तुमकां एलॉय मेळटलो. सो एलॉयचो मटेरियल वयर आनी सकयल बसतलो आनी मदीं एक स्पेशल तुमकां एक आनी एक पार्ट येता. सो दी होल एसेंब्ली चेंज केल्या काय म्हणटा टोटल नी रिप्लेसमेंट. आनी जर तुमी इतलोच बारीकसो एक भाग चेंज केला एकाच वाटेन हांगा करूं किंवा हांगा करूं ताका म्हणटा पार्शल नी. सो पार्शल नीचें प्रमाण सदांच मातशें कमी आसतलें बिकॉज पीपल आर नॉट अवेर आनी तांकां जरी अवेर करून दिलें तरी पूण फॉर सम रिजन म्हटलं आसूं बारीकसो आसा सद्या नाका मागीर पूण तें ऑपरेशन म्हटलें काय पयलीं मातशें भंय आसता मातसो भंय आसता. बरोबर. सो आमी रोबोटीक नी रिप्लेसमेंटाचेर येता सर म्हाका एक गोश्ट सांगा की आतां ह्युमन जेन्ना ऑपरेशन करता
एक विश्वास असता की हां बाबा आपलें ऑपरेशन अमको डॉक्टर करता सो आपूण सारको सेफ हँडान आसा. जेन्ना रोबोटीक म्हणटा तेन्ना हाव सेफ इट इज एक क्वेश्चन तकलेन आसतलोच लोकांच्या. असं रोबोटीक इज आतां एज ऑफ नाव जे आसा न्ही, आय वूड से इट इज 100% सेफ. कित्याक इट इज रोबोटीक एसिस्टेड सर्जरीज एज ऑफ नाव. म्हणल्यार रोबोटीक तुमकां मशीन आसतलें. सो मशीन आसता, तुमकां सगळी इन्फॉर्मेशन जी दोतोराचेर फॉर एक्झाम्पल नी करता किंवा तुमी हिप रिप्लेसमेंट करता, फूल इन्फॉर्मेशन तुमकां त्या जॉयंटाची तुमकां ट्रान्सफर करची पडटा टू द रोबोटीक सिस्टम. थंय तुमकां एक स्क्रीन आसतली आणि दीस सिस्टम आमची ह्या इज ब्युटिफूल सिस्टम बिकॉज ताका तुमकां सिटी स्कॅन एक्सरेची कांय गरज ना. सॉरी, सिटी स्कॅनची गरज ना, MRIची गरज ना, फक्त एक्सरे केला पुरो. ओन्ली ऑन द बेस ऑफ एक्सरे तो यूज करून, तो उजार करून आमकां फूल इन्फॉर्मेशन दोतोराची काडून वी कॅन गिव टू द सिस्टम देर एंड देर ऑन द ऑपरेटिंग टेबल. सो टायम वेस्ट ना, म्हणजे एका दिसा पयलीं एडमीट कर तशें कांय ना. सेम डे वी एडमीट, इमिडिएटली पेशंट ऑपरेशनाक घेतलो, इन्फॉर्मेशन रिले केली, रिले करतकीच एज पर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ती स्क्रिनीचेर तुमकां सगळी इन्फॉर्मेशन मेळटली, म्हायती की ह्या जॉयंटाक सायज आसता. ओके. सो प्रत्येक मनशाची सायज डिफरंट आसतली. सो वयल्या पाड्याची सायज कितली, पोंदच्या पाड्याची सायज कितली, हाजी सायज कितली, हें सगळें तुमकां इन्फॉर्मेशन दॅट रोबोटीक सिस्टम वील जनरेट एंड गिव इट टू यू. ओके. ओके. ताच्या मागीर सर्जन हॅज टू रेक्टिफाय आनी डबल रेक्टिफाय आनी मागीर डू फायनल एडजस्टमेंट्स. ओके. तें करून फायनली अल्टिमेटली तुमकां जॉयंटान एक बॅलन्स म्हणून आसता लिगामेंट्सांचो. हे लिगामेंट भायले हांचो बॅलन्स कितलो तुमकां बरो मेळटा, तुमकां एक्झॅक्टली तुमकां ऑब्जेक्टिफाय करपाक मेळटा ऑन द स्क्रीन. ओके. आनी तें तुमकां यू कॅन चेंज इट एवरीथींग, द होल प्लॅन चेंज करूंक मेळटा. तें सगळें करपाक रफली तुमकां एक 5-10 मिनटां लागतली, समटायम्स इवन लेसर. तें करून फायनली देन यू गिव अ कमांड टू द रोबोटीक सिस्टम. ताच्या मागीर द सिस्टम जो रोबोट जो आर्म म्हणून आसता ताका सॉ हँडल आसता, ताका ब्लेड आसता. सो ह्या हितून तुमकां देर आर नो इन्स्ट्रुमेंट्स, एकूय इन्स्ट्रुमेंट ना. नॉर्मल ट्रेडिशनल हितून तुमकां इन्स्ट्रुमेंट आसतात. ओके. खुबशे म्हणजे देर आर 4 ट्रेज आसतात, ते सगळे ट्रेज आसचे पडटा. तांकां तुमकां ते इन्स्ट्रुमेंट तुमकां लावचे पडटा ऑपरेच्या आजू बाजून, तांकां पिन करचें पडटा. तें करून मागीर तुमकां तो सॉ घेवचो पडटा, सेपरेट सॉ आसता, तें घेवन तुमकां तें सर्जरी करची पडटा मल्टिपल. हितून तशें कांय ना, यू जस्ट ओपन द नी, टेम्पररी पिन्स मारून इन्फॉर्मेशन रिले केली टू द कंप्युटर सिस्टम, रोबोटीक सिस्टम. प्लॅनिंग जाली, आयलो रोबोट सिस्टम, सोमतो हातीन येतलो आनी जें हांवें प्लॅन केल्लें सेम इट वील कट. सेम बट प्रोसेस. कट्स कितें स्वता कट करतो ना, ऑफकोर्स आय हॅव टू होल्ड द हँड ऑफ द रोबोटीक सिस्टम. सो वाय सेफ्टी, बिकॉज गियर इज विथ माय हँड, म्हज्या हातीन आसा. ओके. ट्रिगर म्हज्या हातीन आसा सॉचो. सो हांव सॉ चलयता. इफ एट एनी पॉयंट इन टायम आय फील खंय चुकता, आय कॅन स्टॉप इट, गो बॅक टू द प्लॅनिंग, रेक्टिफाय द प्लॅन. सो डॉक्टर असिस्ट असतात. सो डॉक्टर इज देर रोबोटीक सिस्टम एज ऑफ नाव. इट इज FDA अप्रूव्ड, US FDA अप्रूव्ड. सो खंयच म्हणजे येत ना, चान्सूच ना गेले खंय ते चुकतलें. चुकतले म्हणून आणि चान्स. सपोज जर म्हाका दुबाव आसा खंय, आय फील खंय तरी चड कमी, आय कॅन स्टॉप इट, आय कॅन रेक्टिफाय अगेन. बरोबर. सो हातूर प्रिसायसनेस म्हाका दिसता बरे तरेन मेळटा. हय. सो तुमकां एक्युरेसी न्ही रफली 0.5 डिग्री एंगलान मेळटली आनी अप टू 1.5 मिलीमिटरची एक्युरेसी मेळटली. सो हो जो आतां इम्प्लांट आमी जो प्लेस करतात न्ही, जॉयंट घालतात न्ही, हो जॉयंट त्या रोबोटीक सिस्टमान अक्षरशा तुमकां आतां हो वयलो जर पार्ट आसा, हो खंयच्या एंगलान बसोवपाचो, असो बसोवपाचो, असो बसोवपाचो, असो बसोवपाचो, कितलो कितलो बँड करूंक मेळटा, कितलो टर्न करूंक मेळटा, कितलो रोटेट करूंक मेळटा, हें सगळें तुमकां अलावड आसा. सो ताका लागून तुमकां हें सगळें तुमकां गणीत सगळें पयलींच करून तुमकां मागीर फायनली फूल प्रूफ प्लॅन करपाक मेळटा. ओके. आनी मागीर तुमकां एक ग्राफ आसता ते, तो सुद्दां तुमकां ऑन दॅट रोबोटीक सिस्टमाचेर दिसता तुमकां. त्या ग्राफ वील हॅव न्युमेरिकल पॅरामिटर्स, 4 पॅरामिटर आसतले तुमकां, दॅट वील बी मिलीमिटर्स, 10 मिलीमिटर, 10 मिलीमिटर, 9 मिलीमिटर, 8 मिलीमिटर. ते सगळें तुमकां प्रॉपर मॅच करचें पडटा. ते मॅच केले की मागीर फायनली वर्ड. ओके. सो हातूर सुद्दां कट्स बीन म्हाका दिसता खूब कमी करचे पडटा. हय. सो कन्झर्वेटीव म्हणटा ताका. हितून लिगामेंट तुमचो प्रिजर्व करूंक मेळटा. ओके. तोपरांत 4 लिगामेंट आसता, आउट ऑफ 4 तुमकां 3 लिगामेंट प्रिजर्व करूंक मेळटा. सो हो जो जॉयंट आमी आतां घालता, जो आतां हांव एवरीडे यूज करता, इट इज क्रुशिएट लिगामेंट प्रिजर्विंग. ओके. ताका ऑल्सो इट इज कॉल्ड एज पोस्टियर क्रुशिएट लिगामेंट प्रिजर्विंग लिगामेंट जॉयंट म्हणटा. एडवांटेज तुमचो स्वताचो लिगामेंट प्रिजर्व केलो, ताजी आनी एक एडवांटेज आसा की तुमकां लिगामेंट प्रिजर्व केलो, तुमची मुवमेंट जी मेळटा ती इज मोर नॅचरल मुवमेंट एज कम्पेर्ड टू ट्रेडिशनल. मोस्ट ऑफ द सर्जन्स कितें करता आमी इन इंडियन एस्पेशली, वी तो लिगामेंट कट करता. ओके. सो वी गेट टू डू क्रुशिएट प्रिजर्विंग इन इम्प्लांट. आतां प्रत्येक एवरी पेशंट आय एम ऑपरेटिंग, आय एम डुईंग क्रुशिएट प्रिजर्विंग. सो पेशंटाक रिकवरी बरी मेळटा, मुवमेंट बरी मेळटा, फिलींग ऑफ द नी, द जॉयंट, द बँड इज मोर नॅचरल. इन्फॉर्मेशन गिवन बाय दॅट लिगामेंट टू द ब्रेन ऑल्सो इज नॅचरल. मागीर बोन कटींग कमी जाता. सो मदलो पार्ट म्हाका कट करपाची गरज ना. इन रोबोटीक म्हाका हो जो पार्ट आसा म्हणटा बॉक्स कट म्हणून आसता, जो ट्रेडिशनल करचो पडटा मोस्ट ऑफ द केसीस. सो तो करपाची गरज ना. सो तुमचो बोनी प्रिजर्व जालो. फाल्यां इन फ्युचर 18-20 रिविजन सर्जरीक तो बोन तुमकां एनिवेज जाय,
सो रिविजन सजेस्ट बिकम इजी तेन्ना एक्स्ट्रा हार्डवेअर घालपाची गरज ना. सो खुबशे एडवांटेज आसा. पेन कमी. आणि इन शॉर्ट तुका कसलेच म्हणजे बाकीचे जे कोलेटरल डॅमेजीस बीन काय नासतना बरी सर्जरी करू शकता. आणि एक एडवांटेज म्हटल्यार जाता तितलो पांय वांकडो आसूं न्ही. आतां वी आर मोर दॅन हॅपी. तो कितलो 25 डिग्री 30 डिग्री 28 डिग्री 32 डिग्री डिफॉर्मिटी आसना. रिसंटली हांव डन 32 डिग्री डिफॉर्मिटी 32 डिग्री म्हणल्यार हांगाच्यान असो पांय इतलो जर बेंट आसा 32 डिग्री ऑल्सो. बाय डुईंग अ सर्जरी यू कॅन ब्रिंग इट टू करेक्शन टू वॉट यू वॉन्ट 3-4 डिग्रीज ऑर 5 डिग्रीज. आजकाल वी आर नॉट एमिंग फॉर 0 डिग्रीज. पयलीं तो ट्रेडिशनल वॉज 0 डिग्रीज. यू एम फॉर 0 डिग्री अलायनमेंट. ओके सो तें आतां नाव वी आर डुईंग ऑल पर्सनलायज आर्थ्रोप्लास्टी. म्हणजे तुमच्या दोपरा प्रमाणे कशें आशिल्लें प्रिवियसली त्या प्रमाणे तुमकां दोपर दिवपाचें. तशें आसले तशें जशें आशिल्लें पयलीं बिफोर जावच्या पयलीं रफली. सो दॅट रिजल्ट्स आर मच बेटर. बरोबर. आणि हें सगळें पॉसिबल ओन्ली विथ रोबोटीक सिस्टम. इट इज नॉट पॉसिबल मॅन्युअली. ओके. बिकॉज मॅन्युअली यू कॅनॉट सी न्ही कितले एंगल तुमी कट करता. बरोबर. कितले डिग्री तुमकां रोटेट बीन करूंक मेळना लिगामेंट. सो तुमकां इन अ नॉन रोबोटीक तुमकां खुबशे मसल रिलीज करचे पडटा. टिश्यू रिलीज करचो पडटा. ताका लागून आफ्टर ऑपरेशन ब्लिडींग चड जाता. बॅलन्स इतलो एक्युरेटली मेळना. पेन चड जाता. सो हातूर एडमीट बीन आमकां पयलीं करचें पडटा कारण ट्रेडिशनल हेतूर पयलीं एडमीट करून दवरचें पडटा अशें कितें ना. हितून जनरली आमी सपोज एक जर आमी करता ऑपरेशन फॉर एग्जाम्पल जाल्यार एक दिसा एडमिशन. सकाळीं एडमीट जालो लेकना ऑपरेट जालो लेकना आनी मागीर फाल्यां घरा गेलो. सो एका दिसान घरा वचूंक मेळटा. लास्ट टायम असो कारण माझा पॉडकास्ट हांवें सांगिल्लें हाजे बद्दल की आमची इन्शुरन्स इज स्टील नॉट कवरिंग एज अ डे केअर. जर डे केअर जर कवर केल्लें लायक कॅटरेक्ट सर्जरीज ऑल आय कूड इवन डू डे केअर. सकाळीं एडमीट जालो ऑपरेट केला विदिन 2-3 hours. इमिडिएटली 3-4 वरां भितर मोमेंट इज आउट ऑफ एनेस्थीसिया तो उबो रावतलो चलतलो नी एक्सरसाइज करतलो आनी ही कूड इवन गो होम बाय इवनिंग. आजकाल एंटीबायोटीक पयलीं 7 दीस येताले. वी आर नॉट गिविंग फॉर लॉंग. वी जस्ट गिव 24 hours or even one single dose also we can give you and send you home. बरोबर. So select cases and we can even do like a day care. But the payment has to from cash mode कितें जाय पडटलो तुका because insurance is not covering. बरोबर. सो आमी जेन्ना जॉयंट्सा बद्दल उलयता किंवा अशा तरेचे केसीस उलयता तुमी आतां इतले गोंयानूय पेशंट्स खूब पयले आसतले. सो कॉमनली गोंयान कसल्या तरेच्यो केसीस चड मेळटा? चडश्यो ऑस्टिओआर्थरायटीस वया प्रमाणे जाला. ओके. मागीर दुसरे प्रमाण आमी चड पयलां इज इंजुरीक लागून. सो इंजुरी जावप आनी ताका लागून मागीर धोपट जाला फुडल्या 20-25 वर्सान तशें पयलां. रुमॅटो आर्थरायटीस खूब कॉमन. आनी गोंयान आसा ताच्या बऱ्यापैकी प्रमाण आसा रुमॅटो आर्थरायटीस. खुबशे लोक आयुर्वेदी आनी होमिओपॅथी करता. हांव अशें म्हणना की आयुर्वेदी होमिओपॅथी इज अ प्रॉब्लम. बट फॉर सम रिजन तांकां तो गूण येयना विथ द एलोपॅथीक वीच इज टायम टेस्टेड एज ऑफ नाव. रुमॅटोलॉजिस्टची गरज आसा. आमचे कडेन आसा गोंयान रुमॅटोलॉजी आसा. तांकां लोक वता मेळटात आनी वी ऑल्सो रेकमेंड वचा आनी मेळा म्हण अशें. बट फॉर सम रिजन मे बी बिकॉज ऑफ तांचो कॉम्प्लायन्स उरूना ऑर मे बी सायड इफेक्ट म्हणा मेडिसिनचे ऑर वॉट एवर मागीर लोक तुमच्या हांगा ते अशें ट्रिटमेंट करत रावतात. हे 4-5 म्हयने ट्राय केलें जमूना. आयुर्वेदीक ट्राय केलें तें जावना. होमिओपॅथीक ट्राय केलें तें जावना. मागीर आनी कितें केलें वता अशें करून करून थोड्या वर्सान तो जॉयंट कंप्लीट डॅमेज जाता. आनी रुमॅटो आर्थरायटीस टिपिकली बायलांक चड प्रमाण चड आसता. दादल्यांक मातशें कमी दादल्यांक चड. आनी जनरली अशेंय पेशंट आसात जे वयाचे 20, 22, 25, 30 वर्सान सुद्दां लायक दोनी जॉयंट गेल्यात. नी गेला, हिप जॉयंट गेला, शोल्डर गेला, एल्बो गेला, रिस्ट गेला. लिटरली क्रिपलिंग डिसीज. बट तितून मागीर दे आर पुट ऑन स्टिरॉइड्स आनी वखदां आसता तितून मागीर हाडांय मागीर हे जाल्ले आसता वीक जाल्ली आसता. सो खुबशे लोक ते तेल बीन घेवन कितें कितें करपाचो प्रयत्न करता. हय. सो भायल्यान तुमी जेंय लाया खंयच्याय पेशंट आमी ना म्हणना तुका लावपाचो तेल तूं लाय. बट तें भितर वचून कार्टिलेज फॉर्म करतले जाल्यार हें चुकीचें. हें जावपा ना. तुमकां बरें दिसता एखादी बिकॉज तुमी मालीश करतली. तेल लावन म्हणून तेल लायतकीच मागीर तुमी मालीश करता. मालीश करतकीच मागीर ते सबस्टन्स पी रिलीज म्हणून आसता तो मातसो कमी जाता. सो ते नर्व ते एक फूल थियरी आसा. गेट थियरी म्हणटा तें. खंय मार बसलो आनी मागीर अशें केलें चोळें की मागीर पेन कमी येता न्ही. दॅट इज बिकॉज दॅट नर्व जे फायबर्स सप्लाय करतात तो हें कमी जाता. तो सेन्स कमी येता. सो सेम इज वीथ मालिश ऑल्सो. तेल लायलें मातशें केलें मसाज केलें मातसो तो नर्व तो स्टिम्युलेट जाली वॉट एवर पेन कमी जालो. कॉमनली लोक तेच करतात. लोक करून हरकत ना. लोकांनी करून सगळें करपाक आतां म्हणटा सगळें तुमी ट्राय करा. बट सगळें कमी जायना जाल्यार मागीर सेकंड यू कम फॉर द नेक्स्ट स्टेप. बरोबर. वीच नेक्स्ट स्टेप ऑल्सो कॅन बी इंजेक्शन. ऑस्टिओआर्थरायटिसान सेकंड स्टेप सपोज जायना जाल्यार वी ऑफर देम इंजेक्शन्स. इंजेक्शन स्टिरॉयड आसा. जेल इंजेक्शन आसा. हायलुरॉनिक एसीड जेल म्हणटा ताका वीच इज लुब्रिकंट बेसिकली. आनी थर्ड वी हॅव PRP ऑल्सो प्लेटलेट रिच प्लाझ्मा. तुमचेच रक्त काडून तुमचेच त्या मशिनान ते सेंट्रिफ्यूज करून वी इंजेक्ट इनसायड द नी. तुम्ही आर्थरायटीस आमच्या गोंयान खुबश्यो केसीस पळोवपाक मेळटा. रिजन कितें आसूं शकता दोतोर? कारण एक फूड हॅबीट आसूं शकता ऑर कितें आसूं शकता? म्हाका दिसता इज मोस्टली बॉयलिंग डावन टू जेनेटिक्स. इंडियन जेनेटिकली प्रोन.
सगळ्यान पयली गजाल म्हणजे. ओके. सेकंडली मे बी ओल्ड टायम आमच्यो हॅबिट्स जमनीर बसपाची, मांडी घालपाक, आसनमांडी घालपाची, इंडियन टॉयलेट्स तितून मातशें हें तें आशिल्लें ऑफकोर्स. आनी थर्ड जनरली आजकाल हांवें पळयलां सेडेंटरी लायफस्टायल, एक्सरसायज मातशी कमी जाता. सो मसल्स जे आजूबाजू आसतात, प्रत्येक जॉयंटाच्या आजूबाजू मसल जे असतात ते मसल स्ट्रॉंग दवरप गरजेचें आसता. ते मसल स्ट्रेंथ इज इम्पॉर्टंट. सो तुमकां व्यायाम इम्पॉर्टंट जालो. आनी ओबेसिटी, लठ्ठपणा, तो एक जाला, तोय वाडला. ताका लागूनय प्रॉब्लेम सुरू जाल्यात. तो एक मेजर फॅक्टर जो आतां ऑलरेडी डेव्हलपमेंट ऑलरेडी आसा युएसान बी आसा, बट आतां हांगा इंडियांनी सुरू जावपाक लागला बिकॉज आमची लायफ सेडेंटरी आनी यंग एजीचेर जावपाक लागला यंग एज जावपाक लागला. 30जान पेशंट येवपाक लागल्या, 20जान, 30जान. आणि हिप इश्यूज सुद्धा खूपशे जावपाक लागले. हिप ऑल्सो कॉमन आसा. पोस्ट कोवीड आतां हिप खूपच कॉमन जाल्लें. ओके. एक्झॅक्ट रिजन्स खबर ना, बट सम लिंक्ड टू वॅक्सिन, सम लिंक्ड टू द कोवीड व्हायरस स्पेसिफिकली. ताका लागून क्लॉट जावप ना. सो हिप एव्हियन जावप, ए वास्कुलर नेक्रोसिस म्हणटा ताका, म्हणजे जॉयंट ब्लड सप्लाय बंद जावप, बॉल एंड सॉकेट जॉयंट, हिप जॉयंट. आनी मागीर सडनली मागीर तो डॅमेज जावप. सो हिप रिप्लेसमेंटाचें प्रमाण वाडिल्लें गेल्या 2-3 वर्सां. आतां इट इज कम बॅक टू ऑलमोस्ट नॉर्मल. आतां आमकां तितले पेशंट दिसनात. ओके. ओके. बट हिप रिप्लेसमेंट प्रमाणें वाडिल्लें इन कोवीड. सो ताका लागून हें प्रमाण चड जाता. बरोबर. डॉक्टर, एक इनिशियल सायन म्हणटा आमी जेन्ना आमकां समजा धोपर म्हणा किंवा हिप म्हणा किंवा खंयचें जॉयंट एक इनिशियल सायन दाखयता की हां आतां कितें तरी प्रॉब्लम आसा. ती सायन कितें आनी ती कशी पळोवप आनी कशें येवप डॉक्टर? सो प्रत्येक जॉयंटा सायन डिफरंट आसतली. ओके. सो धोपर जर आसा जाल्यार मे बी पेन जातलो, ओके. किंवा केन्ना केन्ना धोपर लॉक जातलें, हां. किंवा कळ आयली, सडनली कळ उठ्ठाना कळ आयली आनी मागीर कळ उरली गेली. सो 1-2दा आयल्यार प्रॉब्लम कांय ना. पण जर ती कळ तुमी चालूच आसा, 1 म्हयनोभर जालो, 2 म्हयने जाले, जाल्यार मागीर डेफिनेटली आय वूड से तुमी या आनी तुमच्या दोतोराक मेळा. बरोबर. गरज पडली जाल्यार ती इन्व्हेस्टिगेशन तुमी करा. जर तुमचें वय कमी आसा, मे बी एक्सरे मे नॉट पिकअप बिकॉज तुमची कार्टिलेज डॅमेज जाल्ली ना, मे बी तुमचो कुशन डॅमेज जाल्लो आसा. सो MRI करून घ्या. यू कॅन आस्क फॉर MRI. MRI इज सेफ इन्व्हेस्टिगेशन. MRI सायड इफेक्ट कांय ना, रेडिएशन कांय ना, इट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक. तुम्ही 1000 MRI करा तरी सेफ, इट इज नॉट लायक अ सिटी स्कॅन. बरोबर. सो यू कॅन डू आस्क फॉर MRI. तुम्ही MRI करून घ्या. आनी जर कितें प्रॉब्लम आसा जाल्यार मागीर गो टू द स्पेसिफीक डॉक्टर जो ट्रीट करतलो. सो तें धोपराचें जालें. हिप जॉयंटा सेम प्रॉब्लम. सगळ्यान पयलीं मनीस कुट्टलो, चलतना मातसो असो कुटून चलतलो. सो कुट्टा कित्याक मागीर तें पळोवचें पडटा ऑफकोर्स. सो एग्जामीन गेल्यार कळटलो ऑफकोर्स कितें प्रॉब्लम आसा. आनी MRI इज ऑलवेज देर इन केस गरज पडली जाल्यार. हे जर सायन्स कितें आसा जाल्यार तुमी डॉक्टरा कडेन येवन मेळपाक. हय, यू गो टू एन स्पेशलिस्ट. आजकाल लायक सोंपें जाल्लें आसा. यू गो टू एनी स्पेशलिस्ट. बरोबर. वचा आनी मेळा आनी मागीर ट्रिटमेंट करून घ्या. आमी सद्या मणिपाल हॉस्पिटलान आसा आनी मणिपाल हॉस्पिटलान तुमकां नी रिप्लेसमेंटा खातीर रोबोटीक नी रिप्लेसमेंट जे अवेलेबल आसा, वन ऑफ दी बेस्ट जे नी रिप्लेसमेंट आसा ते आमकां मणिपाल हॉस्पिटलान दोनापावल हांगासर पळोवपाक मेळटा. तशेंच दोतोरान जशें आतां सांगलें की ह्यो सायन्स म्हणजे तुमकां चलतना मातशें कुटपाक बीन जाता जाल्यार ते हिप जॉयंटाक इशू आसूं शकता, किंवा जे नी इशू आसा किंवा आनीक खंयचे जे जॉयंट इशू आसा जाल्यार तुमी हांगासर येवन दोतोराक मेळपाक शकता. सो तुमची OPD एवरीडे आसता. एवरीडे आसता. सो तुमकां जर दिसता जाल्यार तुमी नक्की येवन एक कन्सल्टेशना खातीर मेळपाक जाय, कारण जे इशू तुमी आतां फेस करतात ते आनीक वाडपाक जायना. त्या खातीर एक एग्जामीन करून पळोवपाक कांय हरकत ना. अँड तितलेंच सेफ आसा. तुमकां सगळी म्हायती तुमच्या फुड्यान हांगासर तुमकां मेळटली. दोतोर, लायफस्टायल जी आसा ती आमची आतां चेंज जावपाक लागलेली आसा. म्हणजे एक लास्ट 2 क्वेश्चन सर. सो हे लायफस्टायल जी चेंज जाल्या ती आमच्या हाडांचेर इफेक्ट करता? सेडेंटरी लायफस्टायल जाल्यार सगळ्यान पयलीं गजाल हाडां तुमची पोकळ जातल्यो. बिकॉज तुमी चलना, चड चलना, चडना, उबारना. आजकाल बायो उरना उदक ओडटलो अशें. सो तें तुका एक्सिडेंट पुलिंग आनी पुशींग इन शॉर्ट मुवमेंट ना. सो जर ना जाल्यार मागीर हाडां ऑटोमॅटिकली तुमची कमजोर जातल्यो, वीक जातल्यो. बिकॉज मसल फायनली हाडांतल्यान येतात न्ही. सो मसल जर पूल केलो ऑटोमॅटिक हाडे ऑटोमॅटिक घट जातले. बरोबर. तो एक लॉ आसा, इट इज कॉल्ड वुल्स लॉ. सो ताका लागून प्रमाण वाडला. मसल वीक जावपाक लागल्या, हाडां तुमची पोकळ जावपाक लागल्या, आनी ताका लागून मागीर जॉयंटार लोड पडपाक लागता. मसल वीक जॉयंटार लोड चड पडटलो. त्याच प्रमाणे ओबेसिटी तुमची. फॉर एवरी 1 किलो यू लूज वजन जर तुमी कमी केलें, तुमचे 3 ते 5 किलो तुमच्या धोपराचेर कमी जातले. दॅट इज द कोरिलेशन. सो ताज्या खातीर एक्सरसायज अ मस्ट. एस्पेशली ताका म्हणटा ग्रावंडींग. म्हणजे तुमी फिल्डार चला, वचा, म्हणजे ग्रावंडार वचा, चला, उक्त्या पांयान चला. बरोबर. शूज घालून चला. वॉट ग्रावंडींग इज इम्पॉर्टंट बिकॉज यू गेट एवरीथिंग फ्रॉम द अर्थ. सो ग्रावंडींग एक्सरसायज इम्पॉर्टंट. मसल टोनिंग इम्पॉर्टंट. न्यूट्रिशन तुमचें खूब इम्पॉर्टंट. तुमचें कॅल्शियम, विटामीन डी जे तुमकां मेळटलें. सप्लिमेंट इज वन इशू जालेच ऑफकोर्स. बट जेवणान सुद्दां
जो नॉन व्हेजिटेरियन आसा नॉन आजकाल सगळें इन्फॉर्मेशन गुगला आसा. सो नॉन व्हेजिटेरियन जर तुमकां सगळें मेळटलें. नुस्तें आसा, अशें म्हणून गोंयकार नुस्तें खाता, सो नुस्तें आसा, तुका चिकन आसा, फीश आसा, सगळें आयलें. जर तुका व्हेजिटेरियन सोसा मागीर तुका पनीर्स, कर्ड म्हण किंवा आनी कितें तुका सोयाबीन आसा, सो टोफू, सो त्यो तुका जाल्यो प्रोटीन पॉयंट ऑफ व्यू. प्रोटीन इंटेक चडशें वी हॅव लेस. आमच्या कार्ब इंटेक चड आसा, जेन्ना प्रोटीन मातसो कमी जाता. सो प्रोटीन मातसो वाडया. बरोबर. मे बी 25-30% ऑफ युअर फूड शूड बी प्रोटीन ऑल्सो. प्रोटीन आसपाक जाय. तो मातसो विचार करचो पडटलो आनी मागीर ती संवय पडटा. आनी तुमची एक्सरसायज, मसल टोनिंग, तो मागीर तुमी कसोय करा. कोणाक जिमान जाय जिमान करून न्ही, कोणाक जाय जाल्यार भायर रस्त्यार करून न्ही. सो एटलीस्ट 20 मिनिट मिनिमम. फ्रॉम द हार्ट पॉयंट ऑफ व्यू 30 to 40 minutes इज वॉट दे रेकमेंड. ब्रिस्क एक्सरसायज, ब्रिस्क वॉकिंग असो किंवा सायकलिंग असो किंवा स्विमींग असो किंवा रॅकेट स्पोर्ट्स, बॅडमिंटन, टेबल, जेंका पॉसिबल आहा तांकां. फ्रॉम धोपर पॉयंट जॉयंट पॉयंट ऑफ व्यू ऑफकोर्स इट इज मसल टोनिंग. सो वेट उबार अप किंवा तुमची बॉडी वेट एक्सरसायजीस, पुशअप करा, पुलअप करा, जेंका जमता तांकां. जेंका जमना तांकां रेजिस्टन्स बँड आसता. ओल्ड आतां फॉर एक्झाम्पल एल्डरली जर वयान जर पळयलें तुमी 60-70, ऑफकोर्स तो जिमान जर वचना जाल्यार मागीर तुमकां रेजिस्टन्स बँड घरा आसता. फिजिओथेरपिस्टाक आपोवन घरा कडेन शिकून घरा कडेन तुमकां खंय तरी बांदून तो ओडपाक मेळटा. सो तो ओडलो म्हणल्यार ऑलमोस्ट बॅक एक्सरसायज जाली न्ही. बरोबर. असो व्हडलो छातीची एक्सरसायज जाली किंवा असो व्हडलो शोल्डर एक्सरसायज जाली. त्याच प्रमाणे तुमकां सकयल्या लेग मसल एक्सरसायज करपाक मेळटा. बरोबर. स्कॉटिंग, सोंपे एक्सरसायजीस जी तुमकां प्रत्येक वयान करपाक मेळटा. सो त्यो शिकून घेवच्यो पडटा आनी मेंटेन करा, टोन मेंटेन करा. डायट घ्या. एंटी ऑक्सिडंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. सो जस्ट एक उरलें एंटी ऑक्सिडंट्स बिकॉज आतां फ्रुट्स, सो थोडे फ्रुट्स आसता विच आर व्हेरी गुड एंड रीच इन एंटी ऑक्सिडंट्स. सो त्योय व्हेरी इम्पॉर्टंट तुमकां बिकॉज ते जॉयंटाक हें प्रिजर्व करता, कार्टिलेज प्रिजर्व करता. ओके. सगळ्यात बेस्ट जॉयंटा खातीर जर एक अशें ना बट खुबशे आसा. म्हणजे फळान जाल्यार तुमकां सगळ्यो बेरीज आयल्यो. चडश्यो लायक इंडियन मेळनात पूण मेळटात. म्हणजे स्ट्रॉबेरीज, सगळ्यो बेरीज आयल्यो, ब्लूबेरीज, रासबेरीज. बेरीज आर व्हेरी गुड, रीच सोर्स ऑफ एंटीऑक्सिडंट. आमला इज अ फॅन्टास्टीक सोर्स ऑफ विटामीन सी आनी एंटीऑक्सिडंट. इजी वे आउट म्हणजे मेळटा तुमकां. गोवा, पेरू व्हेरी रिच इन कॅल्शियम. द मच मोर अमाउंट ऑफ कॅल्शियम लायक एज कम्पेर्ड टू तुमचें दूध. सो गिव्स अ गुड अमाउंट ऑफ कॅल्शियम ऑल्सो. आमलो ऑल्सो गिव्स अ गुड अमाउंट ऑफ कॅल्शियम आनी विटामीन सी. सो कॉमन जर तुमी फायंड आउट करात जाल्यार तुमकां भरपूर आहा. म्हाका दिसता ह्यो सगळ्यो गोश्टी गांवांत जर वचत जाल्यार सगळ्यो मेळटल्यो आनी आमी नॅचरली मेळटल्यो. आमकां विकत घेवन तुमी सुपर मार्केटांत. सो आनी म्हाका दिसता पयलींचे जे आमी जाणटे म्हणटा ते बरीच वर्सां कामूय करताले, काजींनी काम करताले आनी हे सगळें खावन तुमी जे आतां सगळें सगळें नॅचरली खावन, नॅचरली कामां करून, वयर सोडून सकयल दिवन सगळें काजी ते गोळा करून वताले, फाटीर घालताले वताले. सो ताका लागून मसल बरें उरताले आनी ते चलताले. आनी मागीर ते चान्सूच ना की ते मोठे जातले. एक्झॅक्टली. चान्सूच नाशिल्ले बिकॉज चलपा जाय न्ही 5 किलोमिटर आनी बरे दोंगर बीन चडटाले सारके वताले. सो ताका लागून तांकां ती ऑबेसिटी प्रॉब्लमूच ना केन्नाच. सो ते लोक 80, 90, 100 वर्सां काडून मोकळे जाले विदाउट एनी ऑपरेशन आनी रिप्लेसमेंट. आनी जरी तांकां प्रॉब्लम जालो तरी पूण तांचे बरो मॅनेज केले बिकॉज पेन थ्रेशोल्ड तांचो सदांच हाय आसतालो. बरोबर. इतलें हार्ड काम केल्लें आसा. सो तुका तो त्रासूच जायना. धोपट जाल्ला बट कितलेशेच लोक आहा गांवांत पेन ना. एक्झॅक्टली. सो लक्षांत दवरात जे नॅचरली आमकां गांवांनी मेळटात त्यो सोर्स जे आसा, पेरा म्हणा किंवा आमला म्हणा, ह्यो सगळ्यो गोश्टी ज्यो आमच्या जॉयंट्सां खातीर कितल्यो बऱ्यो आसा ते कन्ज्यूम करपाचो प्रयत्न करा. ऑफकोर्स जे बाकीचे सरान जशें सांगलें की बाकीचे विटामिन्स जे आसा किंवा बाकीच्यो गोश्टी आसा त्यो प्रॅक्टीस करपाक एक्सरसायज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यो सगळ्यो गोश्टी लक्षांत दवरा. एंड 40 वर्सां किंवा ताच्याकून वयर जर तुमी सद्याक प्रोग्राम पळयता हो जाल्यार जर तुमकां हे सगळे इश्यूज जर केन्नाय येता म्हणजे धोपरा संदर्भान किंवा तुमच्या कमरे संदर्भान खंयचे जॉयंट संदर्भान जाल्यार प्लीज एक रिक्वेस्ट आसा की एटलिस्ट एकदां येवन कन्सल्ट करा डॉक्टरा कडेन. एंड दोतोर मणिपाल हॉस्पिटलान तुमकां मंडे टू सॅटर्डे हांगासर ओपीडीन अवेलेबल आसतले. एंड सर तुमी टायम दिलो त्या खातीर थँक्यू. आमी ह्या इश्यूचेर आमचो पयलो एपिसोड आसा मणिपाल हॉस्पिटलान जो ऑन नी सर्जरी. आनी म्हाका दिसता गोंयांत सगळ्यान जी रोबोटीक नी सर्जरी आसा तुमचे कडेन अवेलेबल आसा आनी ताजे बद्दल तुमी जी म्हायती दिली त्या खातीरूय देव बरें करूं सर. कारण खुबशे लोकांक खबर नाशिल्लें आनी भंय आसता. एक AI म्हटल्या उपरांत किंवा जेन्ना मशीन म्हणटा तेन्ना एक भंय आसता. ज्या तरेन तुमी एक्सप्लेन केले हो भंय म्हाका दिसता तुमकां आसपाक जायना. उलट इतले सेफ आसा
तेय बीन सरान एक्सप्लेन केल्लें आसा की रोबोटीक जे नी सर्जरी आसा ते कितले सेफ आसा आनी कित्या खातीर सेफ आसा, प्रिसायसनेस कितें आसा, एक्युरेसी कितें आसा आनी तुमकां तुमच्या धोपरा खातीर कितले बरें आसा. म्हणजे जेन्ना एडमीट जाले उपरांत दुसरे जशें जेन्ना तुमी घरा वतले तेन्ना तुमी पयलीं सारकें कशें फील करतले तुमचे धोपर, हाजे बद्दल सुद्दां एक्सप्लेन केल्लें आसा. ते खातीर देव बरें करूं सर, तुमी टायम दिलो म्हूण. आनी परत एक फावट खंयच्या आनी एक प्रोग्रामाक मेळपाचो प्रयत्न करूया. थँक्यू. देव बरें धन्यवाद करूं सचिन. सर.